नमस्कार मंडळी. मनुष्याची सर्व पापे नष्ट करणारी महाशिवरात्री व्रताची कथा आज आपण श्रवण करूया. वर्षातील 12 शिवरात्रीपैकी सर्वात मोठी फळदायी रात्र म्हणजे महाशिवरात्री. ही केवळ उपवासाची रात्र नाही, तर अंधाराकडून प्रकाशाकडे आणि अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा एक दैवी प्रवास आहे. याच रात्री सृष्टीचे पालनहार भगवान शिव आणि माता आदिशक्ती पार्वती यांचा विवाह सोहळा पार पडला होता. सृष्टीचा कणा, संवाराचे अधिपती आणि योगींचे दैवत म्हणजे महादेव. जेव्हा संपूर्ण ब्रह्मांड गाढ झोपेत असते, तेव्हा शिवभक्त मात्र अशा एका रात्रीची वाट पाहत असतात, जी रात्र त्यांच्या जीवनातील सर्व अंधार दूर करू शकते. पुराणामध्ये महाशिवरात्रीच्या अनेक कथा सांगितल्या आहेत. मग ती समुद्र मंथनातून निघालेल्या हलाहल विषाची असो की शिकारी किंवा बिल्वपत्राची. आज आपण त्याच अलौकिक कथेचा अनुभव घेणार आहोत. ती ऐकल्याने मनाला शांती व जीवनाला दिशा मिळते. एकेकाळी भगवान शिवशंकर आणि माता पार्वतींसह कैलास पर्वतावर विराजमान होते. चारही बाजूने वातावरणात एक विलक्षण शांती पसरली होती. हे मनोहर दृश्य बघून कोणाचेही मन क्षणात शांत होऊन जाईल असे होते. त्या क्षणी आदिशक्ती माता पार्वतींच्या मनात एका प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याची तीव्र जिज्ञासा निर्माण झाली. तेव्हा अत्यंत व्याकुळ मनाने त्यांनी भगवान शिवजींना विचारले, हे नाथ, आज मला आपल्या मुखातून महाशिवरात्रीचे महात्म्य ऐकायचे आहे. माता पार्वतींचा हा प्रश्न ऐकून भगवान शिवजींनी मंद स्मित हास्य करत, हे देवी पार्वती, आज संपूर्ण संसाराच्या कल्याणासाठी अत्यंत उत्तम प्रश्न विचारलास. जो कोणी स्त्री आणि पुरुष महाशिवरात्रीची कथा ऐकील, खरी श्रद्धा ठेवून व माझे चिंतन करत ऐकतो, त्याचे सहस्र पाप नष्ट होतात. या कथेचे केवळ श्रवण केल्याने मनुष्याचे घरातील दुःख, दारिद्र्य समाप्त होते. त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतात आणि त्याच्यावर माझी कृपा सदैव टिकून राहते. भगवान शिवजीचे हे वचन ऐकून माता आदिशक्ती पार्वती हात जोडत म्हणाल्या, हे नाथ, आपण ही कथा जरूर सांगा. मी आपणास वचन देते की ही कथा अत्यंत लक्षपूर्वक संपूर्ण ऐकून घेईल आणि या कथेचा सर्व लोकांमध्ये प्रचार व प्रसार करेल. तेव्हा शिवजी कथा सांगत म्हणाले, हे देवी, पूर्वकाळी दक्षिण देशात दंडकारण्य नावाचे विशाल वन होते. त्या वनात चित्रभानू नावाचा एक शिकारी राहत होता. तो अत्यंत दृष्ट व क्रूर स्वभावाचा होता. त्याच्या मनात किंचितही दयाभाव नव्हता. तो सदैव क्रूर कृत्य करत असे. तो दररोज सकाळी उठून जंगलात जात असे. जंगलात जाऊन मृग तसेच निरपराध प्राण्यांची हत्या करून त्यांना आपले शिकार बनवत असे. हे देवी, त्या मुक्या व असहाय्य प्राण्यांना मारताना त्याला थोडीशीही भीती वाटत नसे. तो इतका निर्दयी होता की जंगलात ये-जा करणाऱ्या प्रवाशांनाही तो लुटत असे. एखाद्या प्रवाशाने धन देण्यास नकार दिला तर तो त्याला निर्दयपणे मृत्यूच्या जाळेत ढकलत असे. त्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात एकही पुण्यकर्म केले नव्हते. अशा प्रकारे पापकर्म करत त्या शिकाऱ्याचे बरेच वर्ष निघून गेली. एके दिवस महाशिवरात्री व्रताचा पवित्र दिवस उजाडला. पण हे देवी, दृष्ट शिकारी नास्तिक होता. त्याला देवांविषयी कोणताही श्रद्धाभाव नव्हता. त्याला महाशिवरात्री व्रताच्या बद्दल काहीही माहिती नव्हती. त्या सकाळी तो जेव्हा उठला, त्यावेळी त्याची पत्नी व माता पिता भुकेने व्याकुळ होऊन त्याच्याकडे आले व विनवणी करून म्हणाले, हे स्वामी, आम्हा सर्वांना भूक लागली आहे. कृपया जंगलात जाऊन खाण्यासाठी काही घेऊन या. पत्नी व माता पिता यांच्या विनंतीवरून चित्रभानू तत्काळ उठला, झोपडीत गेला. धनुष्यबाण उचलले आणि एका पात्रात पिण्यासाठी पाणी घेतले व जंगलाच्या दिशेने जंगलात निघून गेला. त्या दिवशी चित्रभानूने सकाळपासून जंगलात शिकार शोधली. त्याला ना हरिण दिसले ना इतर कोणताही प्राणी दिसला. तो हातात धनुष्य घेऊन जंगलात इकडे तिकडे भटकत राहिला. अन्न मिळावे असा एकही प्राणी त्याच्या नजरेत पडला नाही. दरम्यान संध्याकाळही जवळ येऊ लागली.
भगवान सूर्यदेव आपल्या प्रकाशाची शेवटची लालसर छटा आकाशात पसरवत होते. हे दृश्य बघून चित्रभानू अधिक व्याकुळ झाला आणि मनात विचार करू लागला, आज मला कोणताही शिकार मिळाला नाही. घरात माझे मुले माझी वाट पाहत असतील. भुकेने व्याकुळ झालेले माझे माता पिता माझ्या परतीकडे डोळे लावून बसलेले असतील. त्यांची काय अवस्था झाली असेल. अन्न घेऊनच घरी परतले पाहिजे, अन्यथा ते उपासमारीने प्राण सोडतील, असा विचार करत तो जंगलाच्या अधिक आत शिरला. त्याच्या नजरेत एक सरोवर पडले. त्याच्या मनात आनंदाची लहर उठली. तो सरोवराच्या काठावर उभा राहून विचार करू लागला, कोणीतरी प्राणी पाणी पिण्यासाठी इथे नक्की येईल. तेव्हा मी त्याच्यावर धनुष्यबाणाने प्रहार करून त्याला आपला शिकार बनवेल आणि त्याला घरी घेऊन जाईल. असा निश्चय करून तो एका विशाल बेलाच्या वृक्षावर चढून बसून राहिला आणि सरोवराकडे लक्ष लावून शिकाराची वाट पाहू लागला. तो असाही विचार मनात करू लागला की कोण जाणे कधी एखादा प्राणी पाणी पिण्यासाठी येईल आणि कधी मी त्याचा वध करेल. शिकार येण्याची वाट पाहता पाहता संध्याकाळ झाली. इकडे सूर्यदेवही अस्ताला गेले होते, पण त्या सरोवरावर एकही प्राणी पाणी पिण्यासाठी आला नव्हता. तो शिकारी भूक आणि तहान याने व्याकुळ होऊन त्याच वृक्षावर बसून राहिला. थोड्याच वेळात रात्रीचा पहिला प्रहर सुरू झाला. तेवढ्यात सरोवराच्या काठी उड्या मारत एक हरिणी पाणी पिण्यासाठी आली. त्या हरिणीला सरोवराजवळ पाहताच त्या शिकाऱ्याला मनात खूप आनंद झाला. त्याने तिला मारण्यासाठी आपल्या तरकशातून बाण काढला व धनुष्यावर ठेवला आणि प्रत्यंचा ओढली. त्या क्षणी त्याच्याकडे ठेवलेल्या पात्रातून थोडे पाणी आणि काही बेलपत्रे खाली पडली. मंडळी ते पाणी आणि बेलपत्रे त्या वृक्षाखाली असलेल्या प्राचीन शिवलिंगावर जाऊन पडली. ते पाणी व बेलपत्रे शिवलिंगावर पडल्याने त्या शिकाऱ्याची पहिल्या प्रहराची पूजा अनाहूतपणे संपन्न झाली. न कळत त्या शिकाऱ्याचे त्या क्षणी पाप नष्ट झाले. इकडे वृक्षावरून पाणी पडल्याने हरिणी सावध झाली. तिने वर पाहिले तर तिला वृक्षावर शिकारी हातात धनुष्य धरून प्रत्यंचा ओढत तिच्यावर निशाणा साधून उभा होता. त्या शिकाऱ्याला पाहून हरिणी घाबरली आणि भयभीत होऊन ती त्या शिकाऱ्याला म्हटली, व्याधक, थांबा, कृपया मला मारू नका, अन्यथा तुम्हाला असे केल्याने पाप लागेल. मंडळी, तिचे हे शब्द ऐकून शिकारी चित्रभानू जोरजोराने हसू लागला. हसत हसत तो म्हणाला, हे हरिणी, आज माझे कुटुंबीय भुकेले आहेत, म्हणूनच मी तुला मारून घरी घेऊन जाणार आहे आणि त्यांची भूक भागवणार आहे. चित्रभानूचे हे शब्द ऐकून ती हरिणी अत्यंत दुःखी झाली. ती मनात विचार करू लागली की आता मी काय करू, या शिकाऱ्यापासून स्वतःचे रक्षण कसे करू. असा विचार करून तिने शिकाऱ्याला हात जोडून विनंती केली आणि म्हणाली, हे व्याधक, मला मारून माझे मांस खाल्ल्याने जर तुमच्या कुटुंबियांची भूक भागत असेल तर तसेच करा. पण कृपया माझी एक विनंती ऐका. घरी सध्या माझी सर्व पिल्ले भुकेली आहे. तुमच्या हातून मरण्यापूर्वी मला माझ्या पिल्लांना भेटायचे आहे आणि त्याला त्यांच्या पित्याकडे सोपवायचे आहे. त्यानंतर मी त्वरित तुमच्याकडे येईल आणि कृपया मला एकदाच माझ्या पिल्लांना भेटायची परवानगी द्या. मी तुम्हाला वचन देते की मी पिल्लांना भेटून नक्की परत येईल. पुढील कथा सांगताना भगवान शिव माता आदिशक्ती पार्वतीला म्हणाले, हे देवी. त्या असहाय्य हरिणीचे शब्द ऐकून तो निर्दयी शिकारी चित्रभानू मोठमोठ्याने हसू लागला. त्या हरिणीच्या बोलण्यावर त्याचा विश्वास बसला नाही आणि पुन्हा तिच्यावर निशाणा साधला. हे पाहून ती हरिणी अधिक भयभीत झाली. ती करुण स्वरात भीतीने थरथरत त्या शिकाऱ्यासमोर विनवणी करू लागली आणि म्हणाली, हे व्याघ्रेश्वर, जसे एखाद्या ब्राह्मणाने वेद ग्रंथ विकल्याने पाप लागते, तसेच पतीचे अपमान करणारी आणि व्यभिचार करणारी स्त्रीला जे पाप लागते, त्याहूनही कठोर पाप मला लागेल जर मी परत नाही आले तर. मंडळी, अशा कठोर शपथ घेऊन हरिणी शांत झाली. तिच्या मुखात असे वचन ऐकून त्या शिकाऱ्याला तिच्यावर विश्वास बसला. तेव्हा तो म्हणाला, हे हरिणी, ठीक आहे, तू आता तुझ्या पिल्लांना भेटण्यासाठी घरी जा आणि लवकर परत ये.
मी याच सरोवराच्या काठी तुझ्या परतीची वाट पाहत थांबतो. मग ती हरिणी त्या शिकाऱ्याचे आभार मानत अत्यंत आनंदाने सरोवराचे पाणी पिऊन आपल्या पिल्लांना भेटण्यासाठी निघून जाते. इतक्यातच शिकारी चित्रभानूचा रात्रभर जागा राहून रात्रीचा पहिला प्रहर पूर्ण झाला आणि रात्रीचा दुसरा प्रहर सुरू झाला. तेवढ्यात त्या सरोवराच्या काठी त्या हरिणाची दुसरी बहीण आली. ती आपल्या बहिणीचा शोध घेत होती. ती पाहताच चित्रभानूने तिच्यावर निशाणा साधला. त्याच वेळी पात्रातील थोडे पाणी आणि बेलपत्र पुन्हा त्या शिवलिंगावर पडले. अशा प्रकारे शिकाऱ्याच्या हातून दुसऱ्या प्रहराचीही पूजा नकळत संपन्न झाली. मंडळी, झाडावरून पाणी पडल्याचा आवाज ऐकू येताच त्या हरिणीने वर झाडाकडे पाहिले. तो तेथे एक शिकारी हातात धनुष्यबाण घेऊन बसलेला होता. शिकाऱ्याला पाहताच ती हरिणी घाबरून म्हणाली, हे वन्यजीव शोधक, माझी विनंती ऐका. आज मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजते, कारण माझ्या या शरीराचे मांस खाल्ल्याने कुणाची तरी तृप्ती होणार आहे आणि त्यामुळे माझे जीवन सफल होईल. मला आता मारू नका, कारण घरी माझी लहान लहान पिल्ले आहेत. ती माझी वाट पाहत आहे. मला एकदा त्यांना भेटू द्या. मी त्यांना त्यांच्या पित्याकडे सोपवून परत येईल. तेव्हा तो शिकारी म्हणाला, मला तुझ्या बोलण्यावर विश्वास नाही. मी तुझी शिकार नक्कीच करेल. आधीच माझ्याकडून एक शिकार निसटली आहे. हे ऐकून ती हरिणी भगवान विष्णूची शपथ घेत म्हणाली, हे वन्यजीव शोधका, मी जे सांगते ते लक्षपूर्वक ऐका. जर मी परत आले नाही तर मी आजपर्यंत केलेले सर्व पुण्य याच क्षणी नष्ट हो. कारण जो मनुष्य वचन देऊन तोडतो त्याचे सर्व पुण्य नष्ट होते. जो पुरुष आपल्या पत्नीला सोडून दुसऱ्या स्त्रीकडे जातो, जो भगवान विष्णूंचा भक्त असूनही भगवान शिवजींची निंदा करतो, जो आपल्या मात्या पित्याचे श्राद्ध करत नाही, अशा लोकांना जे पाप लागते तेच पाप मला लागो, जर मी परत आले नाही तर. मंडळी, त्या हरिणीच्या बहिणीचे हे शब्द ऐकून शिकाऱ्याचे हृदय द्रवले. त्याने दया दाखवत म्हटले, हे हरिणी, ठीक आहे, तू घरी परत जा आणि तुझ्या पिल्लांना भेटून लवकर परत ये. मग ती हरिणीची बहीणही सरोवरात पाणी पिऊन ती आपल्या पिल्लांना भेटण्यासाठी घरी निघून गेली. इकडे शिकारी चित्रभानू त्यांच्या परतीची वाट पाहू लागला. हळूहळू रात्रीचा दुसरा प्रहरही संपला आणि आता रात्रीचा तिसरा प्रहर सुरू झाला. तरी त्या दोन्ही हरिणी परत आल्या नाही. तेवढ्यात त्याच्या नजरेत हरिण पडले. तो मोठा, तंदुरुस्त आणि पुष्ट देहाचा होता. त्या हरिणाला पाहता शिकारी चित्रभानू अत्यंत आनंदी झाला. त्याने धनुष्यावर बाण चढवला आणि निशाणा साधला. असे करत असताना पुन्हा पात्रातील थोडंसं पाणी व बेलपत्रे शिवलिंगावर पडली. अशा प्रकारे भगवान शिवजींची तिसऱ्या प्रहराची पूजा ही नकळत संपन्न झाली. झाडावरून पानांचा आवाज ऐकताच हरिणाने झाडाकडे वर पाहिले. तेथे एक शिकारी धनुष्यबाण घेऊन बसलेला होता. शिकाऱ्याला पाहताच तो हरिण घाबरून त्या शिकाऱ्याला म्हणाला, हे व्याधक, आपण हे काय करत आहात? थांबा. हे हरिणीचे बोलणे ऐकून शिकारी चित्रभानू थांबला आणि म्हणाला, हे मृग, मी माझ्या कुटुंबियांसाठी अन्न शोधत आहे, म्हणून आता तुझी शिकार करणार आहे. मग तो हरिण हात जोडून म्हणाला, हे व्याधक, जर तुमच्या हातून माझी पत्नी आणि तिची बहीण मारल्या गेल्या असतील तर कृपया विलंब न करताच या क्षणीच माझे प्राण घ्या, कारण त्यांच्याशिवाय मी जिवंत राहू शकत नाही. जसे तुमच्यासाठी तुमचे कुटुंब प्रिय आहे, तसे माझ्यासाठीही माझे कुटुंब अत्यंत प्रिय आहे. जर तुम्ही त्यांना जीवनदान दिले असेल तर मी तुमचा आभारी आहे. मला थोड्या वेळासाठी त्यांच्या भेटीस जाऊ द्या. मी पत्नीला भेटून लगेच परत येईन. मंडळी, त्या हरिणाचे असे शब्द ऐकून चित्रभानूला आश्चर्य वाटले. रात्री घडलेल्या सर्व घटना त्याच्या मनात फिरू लागल्या. तो तिथे हरिणाला म्हणाला, तुझ्यापूर्वी त्या दोघीही इथे आल्या होत्या. त्यांनीही अशीच खोटी वचने दिली आणि अजूनपर्यंत त्या परत आलेल्या नाहीत. आणि आता तूही आपल्या प्राणाच्या भीतीने खोटं बोलून निघून जाशील आणि परत येणार नाही.
मग मी कुणाची शिकार करणार? माझे कुटुंब तर उपाशीच मरेल. त्याचा राग पाहून हरिण शांतपणे म्हणाला, हे व्याधक, मी जे सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. मी कधीही खोटे बोलत नाही. हे संपूर्ण जग सत्य आणि विश्वासावरच चालते. ज्याची वचने खोटी असतात त्याचे पुण्य त्याच क्षणी नष्ट होते. म्हणून हे व्याधक, माझी प्रार्थना ऐका. शिवरात्रीच्या दिवशी अन्न सेवन व सहवास केल्याने जे पाप लागते, खोटे बोलण्याने जे पाप लागते, तसेच गरीब व असहाय्य व्यक्तीकडून जबरदस्तीने धन हिरावून घेतल्यावर जे पाप लागते, तेच पाप मला लागेल जर मी परत आलो नाही तर. मंडळी, त्या हरिणाचे वचन ऐकून शिकारी चित्रभानू म्हणाला, मृग, ठीक आहे, तू घरात परत जा आणि तुझ्या पत्नीला भेटून परत ये. मग तो हरिणही आपल्या घराच्या दिशेने निघून गेला. आता तो हरिण, त्याची पत्नी व तिची बहीण हेही वचनबद्ध झालेले होते. ते तिघे घरी जाऊन आपसात विचार करू लागले. सर्वप्रथम हरिणी म्हणाली, हे स्वामी, तुमच्याशिवाय आमची पिल्ले कशी जगतील? मी सर्वप्रथम शिकाऱ्याला वचन दिले आहे. मीच त्याच्याकडे गेले पाहिजे. आपण व माझी बहीण इथेच थांबा. हे ऐकून हरणीची बहीण म्हणाली, हे बहीण, मी तुझी सेविका आहे, म्हणून मला आज त्या शिकाऱ्याकडे जायला हवे. तू इथेच राहा. दोघींचे बोलणे ऐकून तो हरिण म्हणाला, प्रिये, तुम्ही दोघीही इथेच थांबा. पिल्लांचे पालन पोषण करा. आईसारखी पिल्लांची रक्षा कोणीही करू शकत नाही. पिल्लांना आईच्या दुधाची आवश्यकता असते, म्हणून मलाच त्या शिकाऱ्याकडे जायला हवे. पतीचे हे बोलणे पत्नीला मान्य झाले नाही. ती करुण स्वरात म्हणाली, हे स्वामी, पतीशिवाय पत्नीचे जीवन नष्ट होते. तिला आयुष्यात फार दुःख सहन करावे लागते. म्हणून हे स्वामी, मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. आम्हीही तुमच्यासोबत येऊ. हरिणी आणि तिची बहीण हरिणासोबत शिकाऱ्याकडे जायला निघाले. त्यांना जाताना पाहून त्यांची पिल्ले त्यांच्या मागे चालू लागली. इकडे शिकारी चित्रभानू झाडावर बसून त्यांची वाट बघत होता. थोड्याच वेळात तो हरिण आपली पत्नी व तिच्या बहिणीसोबत त्या ठिकाणी तिथे पोहोचला. सर्वांना आपल्या समोर पाहून शिकारी चित्रभानू अत्यंत प्रसन्न झाला आणि त्या सर्वांना मारण्यासाठी आपल्या धनुष्यावर बाण चढवला होता. असे करत असताना पुन्हा पात्रातील थोडेसे पाणी व बेलपत्रे शिवलिंगावर पडली. अशा प्रकारे त्या शिकारीची चौथ्या प्रहराची ही पूजा नकळत संपन्न झाली. चौथ्या प्रहराची पूजा पूर्ण होताच त्या शिकाऱ्याचे सर्व पाप नष्ट झाले. नकळतपणे त्या शिकाऱ्याचे महाशिवरात्रीचे व्रत पूर्ण झाले. तेवढ्यात त्याच्या अंतःकरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट झाली आणि त्याला दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली. त्याचे हृदय पापमुक्त झाले आणि त्याच्या अंतःकरणात ईश्वरी शक्तीचा वास झाला. तेव्हा तो मनात विचार करू लागा, हे मृग, तुमची सत्य वचने मला अत्यंत प्रिय वाटली, म्हणून मी आता तुमची शिकार करणार नाही. तुम्ही सर्वजण आपल्या घरी परत जा. शिकाऱ्याच्या मुखातून असे शब्द ऐकून सर्व मृग अत्यंत आनंदित झाले आणि त्यांनी शिकाऱ्याचे आभार मानले. मंडळी, त्याच क्षणी भगवान शिवजी त्या ठिकाणी प्रकट झाले. भगवान शिवजींना समोर पाहून तो शिकारी आश्चर्यचकित झाला. त्याला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. तेव्हा भगवान शिवजी शिकाऱ्याला म्हणाले, हे व्याध, तुझ्या व्रतामुळे मी अत्यंत प्रसन्न आहे. तू कोणतेही वरदान मागू शकतोस. हे ऐकताच तो व्याध चित्रभानू भगवान शिवजींच्या चरणावरी पडला आणि म्हणाला, हे प्रभू, आज मला आपले दर्शन होऊन मी धन्य झालो आहे. आता मला काहीही मिळवण्याची इच्छा उरलेली नाही. आपल्या दर्शनाने माझ्या जीवनाचा उद्धार झाला आहे. मी कृतार्थ झालो आहे. तेव्हा भगवान शिवजी त्या शिकाऱ्याला म्हणाले, हे व्याध, तू मल्ल राज्यात जाऊन निवास कर, दिव्य भोगांचा उपभोग घे आणि आपल्या कुळाचा विस्तार कर. भगवान शिवजीचे हे वचन ऐकून व्याघ्र चित्रभानू शिवजींना साष्टांग प्रणाम करतो आणि तेथून प्रस्थान करतो. त्याच वेळी सर्व मृग भगवान शिवजींचे दर्शन घेऊन मृग योनीतून मुक्त झाले आणि भगवान श्रीहरींच्या चरणी जाऊन विलीन झाले.
त्यानंतर त्या ठिकाणी एक मोठा दिव्य प्रकाश प्रकट झाला आणि भगवान शिव अंतर्धान पावले. पुढे भगवान शिवजी माता पार्वतीला म्हणाले, हे देवी, जो कोणी मनुष्य जाणून अथवा न कळत महाशिवरात्रीचे हे व्रत करतो, त्याचा मी सदैव उद्धार करतो आणि त्याला सर्व पापांपासून मुक्ती प्राप्त होते. पुढे भगवान शिवजी म्हणाले, हे देवी, अशा प्रकारे आजची ही कथा इथे समाप्त होते. ही कथा ऐकल्यानंतर तू महाशिवरात्रीची व्रताचे महात्म्य जाणून घेतले असेल. भगवान शिवजीचे वचन ऐकून माता आदिशक्ती पार्वती म्हणाली, हे नाथ, मी अत्यंत प्रसन्न झाले आणि नम्रतेने म्हणाले, हे नाथ, ही कथा ऐकून माझे अंतःकरण पूर्णतः तृप्त झाले आहे. महाशिवरात्रीचे व्रत महात्म्य संपूर्ण लोककल्याणासाठी आहे. मी या कथेचा सर्व लोकांमध्ये प्रचार आणि प्रसार करेल. आणि मंडळी, भगवान शिव आणि माता पार्वती यांचा हा दिव्य संवाद आपल्याला हेच शिकवितो की जाणून अथवा न कळत केलेली खरी भक्ती महादेवांची कृपा त्याच्यावर नक्कीच होते. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हर हर महादेव. हर हर महादेव.